पुण्याची पी-एम-पी-एल म्हटलं की अनेक अडचणी निर्माण होतात. अनेकदा पी-एम-पी-एलवर आरोप प्रत्यारोप होतात. मात्र आता नवीन अधिकारी म्हणून डॉक्टर मिलिंद देवरे सरांनी सॉरी 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 एडिट करतात नाही, पुणे पी-एम-पी-एलकडे म्हटलं की पुण्याच्या अनेक अडचणी, कारण पुण्याची लाईफलाईन पी-एम-पी-एल आहे आणि त्यामुळं पुणे पी-एम-पी-एल आता येणाऱ्या काळामध्ये कसे असेल हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पुणेचे पी-एम-पी-एलचे सी-एम-डी पंकज देवरे सर आहेत. सर, तुम्ही आता खरं तर पी-एम-पी-एलचे सगळी चार्ज हाती घेतलाय. काय पुढचे तुमचे ध्येय आहेत आता पी-एम-पी-एलमध्ये तुम्ही नवीन करायचे? पी-एम-पी-एलमध्ये हजर झाल्यानंतर राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पी-एम-पी-एलचा अधिक विकास कसा करू शकू याबाबत मी आल्या सर्व एच-ओ-डींची बैठक घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पालकमंत्र्यांनी आपल्याला PMRDAकडनं 230 कोटी रुपये निधी प्राप्त करून दिला, ज्याच्यामुळे आपल्याला जवळपास 1000 बसेस PCMC प्लस PMC ह्या टेंडर प्रोसिजर पूर्ण झालेल्या आहेत. अ पत्रक उघडलं आहे, ब पत्रक उघडलं आहे आणि तुलनात्मक तक्ता तयार करून येत्या 6 महिन्यामध्ये 1000 बसेसच्या ताफा हा आपल्याकडे येणार आहे. आणि दुसरी जी बाब आहे, 200 बसेसचं आम्ही टेंडर काढलं आहे आणि 200 बसेसचं टेंडर हे आता फायनल टप्प्यात एक कार्यक्रम आदेश दिलेला आहे. टोटल पी-एम-पी-एलकडे 2000 बसेस आहे, त्याच्यामध्ये पुन्हा ह्या 1200 बसेसचं वाढ झाली तर टोटल 3200 बसेस येतील. आणि पुणेकरांना सेवा पाहिजे आणि प्रामुख्याने ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी हिंजवडी भागात मी आल्या रुजू झाल्यावर दौरा केला सकाळी 6 वाजता, 6 ते 10 आम्ही फिरलो आणि त्यांनी ज्या सूचना केल्या त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल, बाकीचे डिपार्टमेंट असतील, तर सगळ्या सूचना आम्ही त्या फॉलो करून पी-एम-पी-एलची सेवा जी आहे ती अधिक लोकाभिमुख, अधिक सुरळीत आणि प्रवाशांना सेफ्टी इज द टॉप प्रायोरिटी या दृष्टीनं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहोत. आता याच्यामध्ये 1200 ज्या बसेस आहेत त्या 1200 बसेस जर आल्या तर बरेचसे मार्ग आम्हाला त्याच्यामध्ये वाढवता येतील. प्रामुख्यानं आपण पुण्यामध्ये मी आल्यानंतर आढावा घेतला. पिंपरी चिंचवड हा भाग MIDCचा एरिया आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री नवल किशोर सर आणि PCMCचे माननीय आयुक्त शेखर सिंग सरांची भेट घेतली. विभागीय आयुक्त पुलकुंवर साहेबांची भेट घेतली. PMRD कमिशनर मसे साहेबांची भेट घेतली. सर्व मान्यवर अधिकारी जे आहेत आमचे वरिष्ठ ते सर्व पी-एम-पी-एलला मदत करण्यास तत्पर आहेत आणि त्याप्रमाणे PMRDकडनं आपल्याला 230 कोटीचा निधी जसं प्राप्त झाला आहे तसं PMCकडनंही निधी प्राप्त होणार आहे आणि त्या प्राप्त झालेल्या निधीतून आपण या 1200 बसेस घेणार आहोत. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आत्ताच नव्याने रुजू झालेले बकुरिया साहेब जे आहेत ते मेळाचे, त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर मला एक प्रस्ताव दिला आहे की हायड्रोजन बस आपण सुरू करू, तर तो पण आपला पायलट बेसिसवर सुरू करायचा आहे. दुसरा एक आम्ही प्रामुख्यानं विचार केला की हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागामध्ये ट्रॅफिक जाम होते. तर मुंबईला यापूर्वी मी स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटीमध्ये असल्यामुळे मला मुंबईचा अभ्यास आहे. तिथं मंत्रालय परिषदामध्ये मी इलेक्ट्रिकल डबल डेकर बसेस बघितल्या. तर मी इथं आल्यानंतर शनिवारी सुट्टीच्या दिवशी आमचे 5 जणांचं पथक कुलाब्याला गेलं. तिथल्या स्विच आणि अशोक लेलँडच्या डबल डेकर बसेस बघितल्या. 50च्या जागी 100 लोक तिथं प्रवास करू शकतील. आपण तिथं वायफाय दिलं तर ते प्रायोगिक तत्त्वावर ते लोक इथं पाहणी करणार आहेत आणि पाहणी करून डबल डेकर बस तिथली मुंबईतून आणून इथून प्रत्येक रस्त्यावर फिरून एकदा चेकिंग करणार आहेत आणि जर ते प्रॅक्टिकली व्हायबल दिसलं त्यांना 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटरच्या रेडियसमध्येच ती डबल डेकर फिरली तर प्रामुख्याने IT जे वर्कर आहेत हिंजवडी, मगरपट्टा किंवा खराडी या भागातले त्यांना लाभ होईल. दुसरा आम्ही चाकण आणि रांजणगावमध्ये 40 ते 45 हजार कर्मचारी आहेत जवळपास औद्योगिक कर्मचारी. सगळ्यांची मागणी आहे. मी तिथं रांजणगाव आणि चाकणला जागा मागणी केलेली आहे. CO साहेब जे आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी अंधेरी जे आहेत MIDCचे, त्यांना पत्र दिले आहेत. तिथं पुण्यामधले जे डेप्टी CO आहेत भिसे साहेब त्यांनाही पत्र दिले. DPRE गेलेलं आहे.
आणि त्याने विनंती केली की आम्ही ॲडव्हान्स ताबा द्या आम्हाला जागेचा, औद्योगिक कर्मचाऱ्यांची सोय होईल, आपली पण सोय होईल. हा एक विषय आहे. तिसरं, उत्पन्न कसं वाढवावं. इथं आल्यावर मला लक्षात आलं की पर्यटन बस सेवेला खूप मोठा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे आणि म्हणून पर्यटन बस सेवा ही वाढली पाहिजे, लोकांपर्यंत आपलं पोचलं पाहिजे. आणि माझं आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपली PMPL ॲप जे आहे ते अतिशय बेनिफिशियल ॲप आहे, ज्याच्यावर आपल्याला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये डाउनलोड करून तुमचा एखादा मुलगा जर घरातून निघाला तर बसचं लोकेशन त्याला समजतं की ह्या बसस्टँडवरती बस केव्हा येणार आहे. तर सगळ्या पुणेकरांना मला सांगायचं आहे की आपली PMPL ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. आम्ही सर्व सरकारी महत्त्वाच्या कार्यालयांना पण पत्र दिलं आहे की सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना अनिवार्य करावं की आपल्या मोबाईलमध्ये आपले PMPL ॲप हे करावं, डाउनलोड करावं. आणि पर्यटन बस सेवेचा तर आम्ही त्या ज्या ठिकाणी उत्पन्न वाढीचे प्रयत्न होतील तिथं करणार आहोत. चौथी गोष्ट, आमचे डेपो डेव्हलपमेंट हा पण एक विषय आहे. डेपो डेव्हलपमेंटमध्ये 10 डेपो आम्ही आयडेंटिफाय केले आहेत, परंतु तो जो लीज पिरियड आहे तो 30 वर्षाचा आहे. तो जर 60 वर्ष झाला तर डेव्हलपर पुढे येतील आणि PMPLला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत म्हणून फिक्स डिपॉझिटमध्ये काहीतरी अमाऊंट जी आहे ती रक्कम ठेवून PMPLचा त्याच्यामध्ये स्वावलंबन करता येईल. आता थोडंसं परावलंबित्व आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता ह्या झाल्या सगळ्यात चांगल्या बाबी. पण वेंडरलाही मी सगळ्यांना सांगितलं मीटिंग घेऊन की आपल्याला सेफ्टी इज द टॉप प्रायोरिटी. स्वारगेटला जो प्रकार घडला पूर्वी, तर तसे प्रकार न घडण्यासाठी तुम्ही सगळ्या काचा बंद करणे, बसचं तुमचं डोअर बंद करणे, लॉक करून पुन्हा हे करणं, आणि ज्या गाड्यांमध्ये आपण CCTV बसवले ते फक्त इग्निशन बंद झाले की CCTV बंद होतात. तर ते CCTV बंद न होता ते 24 तास चालले पाहिजे, त्याचा बॅकअप असला पाहिजे. 30 दिवसानंतर त्याचा 1 दिवसाचं इरे झालं, पुढचं 29 दिवसाचं आलं पाहिजे. सेफ्टी आहे, स्वच्छता आहे, डेपो क्लीन असले पाहिजे, पुणेकरांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. या दृष्टीने माझे सगळे प्रयत्न राहतील. सर, तुम्ही आता म्हणले की 1200 बसेस आणा, ह्या सगळ्या 1200 इलेक्ट्रिक बसेस असतील? 1200 सगळ्याच इलेक्ट्रिक बसेस असतील त्याच्यामध्ये. आमचं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की या ज्या डिझेल बसेस आहेत त्या शून्यवर आणायच्या. 230च्या आसपास डिझेल आहे. तर मी म्हणजे तसं दावा नाही करणार, पण पुणे हे PMPL हे पहिलं शहर असं होईल की जे डिझेल बस फ्री महामंडळ होण्यासाठी मी प्रयत्न या पुढच्या 3 महिन्यामध्ये नक्कीच करणार आहे. दुसरीकडे एक आहे की पुणे PMPLच्या ब्रेकडाऊन किंवा ब्रेक फेल होण्याच्या घटना जास्त होतात, या संदर्भात काय करणार? ब्रेकडाऊन हा विषय खरोखर गंभीर आहे. मी आल्या सगळ्यांना सांगितलं की ब्रेकडाऊन का होतं, ते ब्रेकडाऊनसाठी काही चेकलिस्ट करता येईल का. तर आमच्या JMD असतील किंवा सगळे आमचे इंजिनियर असतील, त्यांनी एक चेकलिस्ट केली 15 पॉईंटची. ज्यावेळेस सकाळी बसमधून डेपोमधून बाहेर जाईल त्यावेळेस तिथला डेपो मेंटेनन्स इंजिनियर व ड्रायव्हर ते 15 पॉईंट, ते जसं आपण विमानाची चेकलिस्ट असते ते 15 पॉईंट ते विमानाच्या चेकलिस्टप्रमाणेच बसची सुद्धा चेकलिस्ट ते टिकमार्क करतील, खाली सह्या करतील किंवा आम्ही हे 15 पॉईंट चेक केले. त्यानंतरही ब्रेकडाऊन झालं तर अर्ध्या दिवसाचं वेतन डेपो मेंटेनन्स इंजिनियर व ड्रायव्हरचं कपात करण्याचं परिपत्रक काढणार आहे. 0 ब्रेकडाऊन ही माझी पॉलिसी राहणार आहे. सर, दुसरी एक गोष्ट की आत्ता PMPL तुम्ही सगळं हे करत असताना PMPLच्या इलेक्ट्रिक बस किंवा ही फुकट्या प्रवाशांची संख्या यामध्ये जास्त आहे, कारवाई आपल्याकडे डेली होते, पथकं जास्त होतात, या संदर्भात काय ठोस होणार? माझी सर्वांना विनंती आहे की कृपया PMPL आधीच तोट्यात आहे. तर जे प्रवासी फुकट प्रवास करतात ते दंड भरण्यापेक्षा आपण पास घ्या, महिन्याचा दिवसाचा पास घ्या. आजच मी उद्घाटन केलं फिरते पास पथक. फिरत्या पास पथकाची बस सगळीकडे फिरणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पास घेण्याची आवश्यकता नाही. एक आम्ही छोटी व्हॅन तयार केली आहे, त्या व्हॅनमध्ये फिरतं पास पथक, फिरतं पर्यटन पास पथक असं तयार केलेलं आहे. तसेच आम्ही 2 चेकिंग ग्रुप पण केलेले आहेत. चेकिंग ग्रुपमध्ये दररोज ती चेक करतात, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, लाईव्ह लोकेशन टाकतात चेकिंगवाले, आणि 500 रुपये 1000 रुपये दंड. तर त्याच्यामध्ये मोटर व्हेकल ॲक्टमध्ये 500 रुपये जास्तीत जास्त दंड आहे. दंड वाढवला केंद्र शासनाने मध्ये, परंतु पुन्हा मागे घेतला. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्या शहरामध्ये राहतो आणि ज्या सेवेचा वापर करतो तर कृपया सर्वांनी पासेस घ्यावेत आणि तिकीट घ्यावं.
आणि PMPLला मदत करावी. सर, महिला सुरक्षेचा एक प्रश्न आहे. PMPL मध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक PMPLने प्रवास करतात. या संदर्भात काय आपण करणार आहोत? नाही, महिलांच्या सुरक्षेसाठी आदरणीय पुणे पोलीस आयुक्त आणि आदरणीय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना पण मी विनंती केलेली आहे की ज्या ठिकाणी IT पार्कमध्ये महिलांची संख्या आहे, तर विनयकुमार चौबे सर बी मला म्हटले की यांच्यामध्ये दामिनी पथक किंवा हे जे आहे जिथं महिलांची संख्या आहे तिथं आम्ही निश्चित हे करू. CCTVच्या द्वारे आपलं तर मॉनिटरिंग असतंच. आणि सगळ्या पुणेकरांना माझी विनंती आहे की पुणे ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि या शहराला खूप जुना इतिहास आहे आणि त्याच्यामुळे महिला आपल्या सगळ्यांच्याच माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे या दृष्टीने आपण पण सगळ्यांनी सहकार्य करावी मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो. नक्कीच आपण पाहतोय की येणाऱ्या काळामध्ये PMPL मध्ये अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा PMPLचा प्रवास जो आहे तो सुखकर होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना PMPL कडून करण्यात येणार आहेत. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.